मॅडम, जिल्हा अध्यक्ष बोलतोय वंचित बहुजन आघाडीचं संतोष चोळके. आता राऊरी तालुक्यामधून बोलतोय मी. राऊरी तालुक्यामध्ये या गौण खनिजवाल्यांनी ना उत्मात केलेलं आहे. ते चोर आहेत ना. आता सध्या 6च्या नंतर रात्री 9 पर्यंत खूप हे कारगळ मुरुम हे सगळं वाहतात. आता एक घटना घडली. आता या ठिकाणी राऊरी फॅक्टरीच्या कॅनलपाशी सोते वस्ती शेजारी एक डंपर होता हायवा. त्या हायवावाल्याने काय केलं, त्याच्या मागे कोणतरी लागलं वाटतं. तर त्यांना ते डायरेक्ट रस्त्यामध्ये, ऐका ना, त्यांना रस्त्यामध्ये तो वर करून दिला. तर ते इथं 1-2 अपघात झाले. तर मी स्वतः आलो होतो इथं. आता नगरपालिकेचा JCB वगैरे बोलावलाय. परंतु तुम्ही उद्याच्याला आहे ना इथं राऊरी तालुक्याला भेट देऊन हे जो मुरुम माफिया आहे यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी एकदा तुम्हाला भेटलो होतो तर तुम्ही म्हटलं होतं मी कारवाई करते. ते तहसीलदारही बदलून गेले. आता नवीन तहसीलदार आलेले आहेत. तर तेवढं तुम्ही कारवाई करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आहे ना इथं खूप राऊरी फॅक्टरी कनगर, हो, राऊरी कनगर आणि राऊरी फॅक्टरी या परिसरात आहे ना खूप चोरी होती. आणि हे शेटेवाडीला झाली घटना. तहसीलदारांना माहिती द्यायची. चालते सर, ओके. आज या प्रभाग क्रमांक 5 मध्ये छोटे वस्ती ते गणेश मंदिर हा कॅनलच्या कडाला जो रस्ता आहे, हा या रस्त्यावर या तालुक्यामध्ये मुरुम माफिया, वाळू माफिया यांनी घातलेलं आयदोसाचं हे एक उदाहरण आहे जिवंत. आता हे बघा, त्याच्या मागं तहसीलदार किंवा तलाठी कोणतरी पाठीमागं लागलं. त्यांना या रस्त्यातच मुरुम हा वरती करून दिलेला आहे. कारगळ त्याच्यामध्ये आता मोटरसायकलीवर इथं सप्त्याचा कार्यक्रम चालू आहे. या रस्त्यावर 2 व्हीलरवाल्यांची गर्दी आहे. तर याच्यामध्ये 2 ते 3 मोटरसायकलवाले पडून जखमी झालेले. एका महिलेचा हात मोडलेला आहे याच्यामध्ये. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तहसीलदारांना सांगतो का त्यांनी वेळीच ह्या माजुऱ्या मुरुम माफिया हे तस्करी करणारे यांच्यावर कारवाई करावी. हे तस्करी कधी करतात? 6 ते रात्री 9 पर्यंत. कारण ह्या पिरियडमध्ये कोणताही अधिकारी नसतो. तर ह्या राऊरीच्या पाटील तहसीलदारांना माझं एक सांगणं आहे, तुम्ही जर ह्या कनगर या राऊरी फॅक्टरी परिसरातील मुरुम माफिया, वाळू माफिया हे जे गौण खनिज चोर आहेत यांच्यावर जर कारवाई नाही केली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुमच्या तोंडाला मी 100% काळं फाशील ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ग्वाही देतो. आणि उद्याच तुम्ही या सर्व गौण खनिज चोरांवर कारवाई करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा मी जिल्हाधिकाऱ्यांना आता फोन लावणारच आहे. याची जबाबदारी तुम्ही घ्यावी आणि यांच्यावर कारवाई करावी एवढंच मी सांगतो आणि थांबतो.